ते तुटून पडले ना तर माघारी फिरताना फक्त आणि फक्त मोकळी घोडी येताना दिसली आणि ते 7 मराठे मात्र त्या ठिकाणी मृत्यूच्या कोंडात लोटून घेताना आपल्याला पाहायला मिळालं। शिवाजी राजांना ज्यावेळेस ही गोष्ट कळली की प्रतापराव गुजर आता राहिलेच नाही, मग मात्र राजांना ती चूक लक्षात आली, जाणलं गेलं। दरम्यान मॅचला सुरुवात झाली। खोलवरपतीचा चेंडू इथेच पाहायला मिळतोय। 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या दिशेने येत असताना पहिल्या चेंडूवरती आपल्याला एक चांगला फटका पाहायला मिळतोय। दमदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पार आलाय, चौकार। पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर इथे मात्र आपल्याला थोडासा चांगला चेंडू पाहायला मिळतोय। डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय, आगळ्या वेगळ्या इतिहासाकडे घेऊन जाणार आहे। छत्रपती शिवाजी राजांबद्दल दिवसभरामध्ये खूप गोष्टी सांगितल्यात। छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य तुम्हाला सांगायचंय। संगमेश्वराला ज्यावेळेस संभाजी राजे मुक्कामाला आहेत, फितुरीने तर घात केलाच, परंतु फितुरीने घात करत असताना ज्यावेळेस खान मुखरब आणि इकलाज संगमेश्वराच्या दिशेनं धावू लागले ना, त्यावेळेस एका हेरानं ते पाहिलंय, तळ कोकणामध्ये मोगली फौज उतरली गेली आणि मग मात्र जो हेर खात्याचा हेर आहे तो हेर खात्याचा हेर मात्र धावत संभाजी राजांच्या कडे त्या वाड्याभोवती आलेला आहे आणि जोरजोरानं आवाज द्यायला लागलाय, धनी भांगा काढा, धनी गणी मा गया। परंतु संभाजी राजांना निद्रा लागलेली, संभाजीराजे शांत निद्रेमध्ये आहेत। बाजूला पाहिलं तर कवी कलश आहेत, तो 2 मिनिट तसाच उभा राहिला, कारण संभाजी राजांना उठवण्याचं सामर्थ्य कुणामध्येही नाही आणि म्हणून संभाजी राजांना त्यांना उठवलं नाही। आता मात्र घोड्यांच्या टापांचे आवाज त्या संगमेश्वराच्या चहूबाजूने दिसू लागले आणि संगमेश्वराच्या बाजूने चहूबाजूने दिसत असताना कवी कलशांना जाग आली। त्यांनी पाहिलं आणि मग मात्र मोठ्याने आवाज दिला, धनी भांगा काढा, धनी गणी मा गया। आणि म्हटल्यानंतर ती राया अंता, महलोजी बाबा, संताजी घोरपडे, वहीरजी नाईक ही माणसं हातामध्ये नंग्या समशेरी घेऊन त्या संगमेश्वराच्या वाड्याभोवती चक्रव्यूह रचून संभाजी राजाला मधोमध ठेवून मात्र लढायला तयारी केलेली। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल आली आहे। संभाजी राजांचा आगळा वेगळा इतिहास तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय। रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की संभाजी राजांचं बलिदान जर ऐकायचं असेल तर थोडंसं लक्ष द्या। संभाजी राजांनी जी माणसं कमावली, संभाजीराजे झोपेतून जागे झाले आणि झोपेतून जागे झाल्यानंतर संभाजी राजांनी जे डोक्यावरचं शिरस्त्राण असतं जिरेटोप तो घेण्यासाठी उचलला, डोक्यावरती ठेवणार अपशक्कून झाला, तर डोक्यावरती शिरस्त्राण ठेवण्याच्या आधी तो जमिनीवरती कोसळला, राजांना अपशक्कून झाला आणि कोंदणात बसवलेला जो माणिक मोती आहे ना तो गळून पडला। राजांचं मन चरकलं, भावानी शमशिरेकडे हात वळवले। इथे चांगला खोलवरपतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, झेलसाठी आला आणि तिथेच मिसफील्ड पाहायला मिळतंय आपल्याला। चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी जातोय, कारण घडतंय काय इथून मात्र चुकी होताना क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळते। तिथे जे झेल घेण्याचं आमिष मनामध्ये आलं ना, त्या आमिषाला बळी पडावं लागते आणि म्हणून 4 धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। ही गोष्ट घडत असताना संभाजी राजांच्या मनगडाची मूठ वळली गेली, भावानी शमशिरेला हात घातला गेला, कमरेला खोचली गेली, चंद्रावत घोड्याचा लगाम खेचला गेला आणि संभाजीराजे घोड्यावरती स्वार झाले। आता हे रणकंदन चालू झालं संगमेश्वराच्या वाड्याभोवती। इकडे नावाडी लोकांना कळलंय, नावडी नदीमध्ये नावा टाकून आपल्या धन्याची वाट बघू लागले। संगमेश्वराच्या या मैदानाच्या भोवती काय झालंय, संभाजीराजे घोड्यावरती आहेत, त्यांच्याबरोबर कवी कलाश आहेत, तेही घोड्यावरती आहेत। राया आणि अंता ही माणसं वाऱ्यासारखी संभाजी राजांच्या भोवतीनं मात्र नंग्या तलवारी घेऊन लढाईचं काम करतायत। त्यांच्यामध्ये एक 80 वर्षाचं म्हातारं मोहलोजी बाबा आपल्याला पाहायला मिळतंय, 2 हातामध्ये 2 दांडपट्टे घेऊन गरा गरा भिंगरी सारखं आपल्या धान्याची पाठ राखण करत त्या ठिकाणी लढताना आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळेस ही गोष्ट त्या खान मुखरबाच्या आणि इकलाच्या लक्षात आली ना, त्यावेळेस त्या मुखरबाचा आदेश आला की घेर आलो पुढे
आणि गोष्ट कळल्यानंतर मौलोजी बाबाच्या दिशेनं हजारो नंग्या तलवारी चमकू लागल्या. मौलोजी बाबाला कैद केलं गेलं, राजापासून वेगळं केलं गेलं आणि मौलोजी बाबाची कत्तल झाली. ही कत्तल होताना इतक्यात एक तिरंदाजानं बाण मारला, कवी कलशांच्या उजव्या दंडामध्ये येऊन घुसला आणि घोड्यावरून खाली कोसळत असताना संभाजी राजांना त्यांनी आवाज दिला आणि मैत्रीचा वारसा जपणारा माझा राजा घोड्यावरून खाली उडू टाकून कवी कलशांना मात्र त्यांनी इथे मात्र बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू मात्र यष्टी रक्षकांच्या हातामध्ये विसावत असताना विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. एक बळीची टाळी येते, महत्त्वपूर्ण विकेट येते. मैदानाच्या बाहेर यावं लागतंय फलंदाजाला आणि कवी कलशाला त्या ठिकाणी घोड्यावरून खाली कोसळत असताना संभाजी महाराजांनी ज्या वेळेस पाहिलं ना त्यावेळेस मात्र न राहून राजानं कवी कलशांना मिठीच मारली, घोड्यावरून खाली उडी टाकली आणि संभाजीराजे कैद जसे झाले ना की हजारो नंग्या तलवारी भाले येऊन अंगाला टोचले. संभाजी राजांच्या आणि संभाजीराजांना कैद केलं गेलं. दरम्यान न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. किरण या मॅचच्या मध्यंतरानंतर उर्वरित कैद झाल्यानंतरचा इतिहास संभाजीराजांचं बलिदान मात्र तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करेन. दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया मॅचकडे, जिथे पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतं षटक क्रमांक 2 आणि गुलशन म्हात्रे गोलंदाजीवरती असताना पहिल्या चेंडूवरती ते विकेटचं पतन झालंय. बॉस फायटर ओळे संघाकडून गोलंदाजी करत असताना इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान एक धाव घेतली, एक क्षेत्ररक्षण आहे तिथे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, थांबावं लागेल, घाई करून चालणार नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक अशा एकूण धावा धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आमच्यासोबत समालोचक आमचे नितेशजी भुईर सर जे जोडले गेलेत ना त्यांचं खरं तर मला खूप कौतुक करावं वाटतं. DJ मास्टरांनी ज्या ज्या प्रकारे इथं धून वाजवल्यात ना त्यांना साजेशी इथून मात्र त्यांची समालोचन आपल्याला पाहायला मिळाले. इथे काय पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये गुलशन अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना त्रिफळा चित केले, फलंदाजाला घरट जाळून टाकलंय, तोडफोड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. DJ ठोक मुजरा माझ्या स्वराज्यातील शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागता का म्हणे हा आदेश देणारे छत्रपती शिवराय. जाणता राजा उगाच म्हटलं नाही जात, जाणता राजा कुणालाही म्हटलं जात नाही. प्रजेचं सुख दुःख हित या सगळ्या गोष्टी जाणून असणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. संदीप महालकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. दरम्यान गुलशन यांची गोलंदाजी खूपच चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. ते बोल्ड केलं जातं. एक कॅच विकेट, 2 विकेट घेतल्या, 3 चेंडू टाकलेत, एकच धाव खर्च केली आहे. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे पाहिलं जात आहे परंतु पंच कळवतील इट्स ए डॉट डिलिव्हरी. दी परफेक्ट यॉर्कर. कुठल्याही प्रकारची संधी नाही फलंदाजांसाठी. आलिया भोगासी अथवा सादर. इथे मात्र मोठा फटका खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज जसा आला तसा त्याला भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी येतोय. एक चांगला उत्तुंग गगनभेदी आकर्षक नेत्रदीपक आणि एक एलिव्हेटिव्ह फटका षटकार. वन्स अगेन आता मात्र स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत नाहीये. सीमारेषेच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करत असताना 3 बाउन्स म्हणजे चेंडू सीमारेषेच्या पार जातोय आणि आपल्याला एक चांगला नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. चौकाराच्या रूपानं 4 धावा.
संपला आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 11. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी जोडी खेळते ती किरण भोईर आणि संदीप महालकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संदीपच्या बॅटमधून 3 चेंडूंमध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. किरण एका धावेवरती खेळतायत वैयक्तिक. आता मात्र गोलंदाजी कुणाच्या हातामध्ये दिली जाणार, कारण आतापर्यंत धावा जर पाहिल्या ना तर 21 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच दोनही टीम्सकडून चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. कमीत कमी गोलंदाजीची षटकं पाहायला मिळालीत आणि आक्रमक फटकेसुद्धा. सिंगल डबल्स जरी कमी आल्या असल्या 21 टोटल्स पाहायला मिळतात या मैदानावरती. 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 21, म्हणजे तसं अवघड धावफलक पाहायला मिळते. कारण कमी धावा मी तर म्हणेन की नक्कीच या पहिल्या 2 षटकांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. इथून मात्र आता पळसवे संघ जी क्षमता आहे ती क्षमता दाखवावी लागेल संदीप आणि किरण यांना, आणि मोठमोठे फटके खेळावे लागतील. समोरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर विवेक, त्याच्यानंतर अजित मुंगाजी हे मोठमोठे फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू. अगदी आमचे पंच बऱ्याच उशिराने कळवत आहेत. वाईट चेंडू येतोय. धावफलकावरती भर पडते. एका धावेची 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अश्विन पाटील यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी आणि इथे मात्र वेगाने एक धाव घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर केला तर मग मात्र काहीच अवघड किंवा काहीतरी बिनसू शकतं, म्हणून वेळीच थांबवले. वा आयुष्यामध्ये सुद्धा तसंच आहे, कुठे थांबायचं. कारण कुठे थांबायचं जर बघितलं, ज्यावेळेस मिर्झा राजांचं संकट औरंगजेबाने एक वेगळी खेळी खेळली आणि महाराष्ट्रावरती मिर्झा राजांना पाठवून दिलं. इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. शर्यत मात्र इथून चेंडू जिंकतोय आणि फलंदाज आपल्याला क्षेत्ररक्षक थोडासा पाठमोरा होताना पाहायला मिळतोय. 1 बाउंडच्या स्वरूपामध्ये थर्डमॅनच्या दिशेनं हा एक चौकार येताना पाहायला मिळतोय. नक्कीच सांगत होतो मिर्झा राजे ज्यावेळेस आले ना त्यावेळेस मात्र आयुष्यामध्ये कुठंतरी थांबावं लागतं, कारण मोठी झेप घेण्यासाठी त्या ठिकाणी माघारी यावं लागतं. हे छत्रपती शिवाजीराजे जाणून असल्यामुळं पुरंदराचा तह केला. 23 किल्ले मुघलांना दिले गेले. त्याच्यामध्ये अजून एक इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय, परंतु बघा मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय. 2 धावा चोरून घेतल्या गेल्यात आणि याच दरम्यान इथे सन्मान्य अतिथींचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सन्मान्य श्री रविकांतजी भोपी साहेब आणि त्यांच्या समवेत प्रदीपजी मुंडकर साहेबांचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया. तर या स्पर्धेच्या माध्यमातून देवांश ट्रॉफी आणि केपी ग्रुपच्या वतीनं सहर्ष मनस्वी स्वागत, सुस्वागतम, वेलकम, वॉर्म हार्टेड. इथे कॉटन बॉलची संधी निर्माण झाली आहे, ती सोडणार नाहीये अश्विन पाटील. इथे मात्र विकेट येताना पाहायला मिळतीये. पळसवे संघाला थोडंसं नश्वर लागताना, नक्षत्र लागताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन होतंय. निलेश वैदंडे आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू येतोय दरम्यान उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरचा. एक चेंडू अति वेगानं, एक चेंडूची वेग मात्र एका चेंडूचा कमी करत तिथे वेगवेगळ्या व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज अश्विन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हा फटका सुरेख पाहायला मिळतोय. निलेश आल्या सरची एक चांगला फटका ठोकलाय. चेंडू सीमारेषा पार. आपल्याला स्ट्रेट ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार. रन 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना
आपण पाहतोय चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू टाकून झालेत, अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. स्लोअर पद्धतीनं उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाला त्या ठिकाणी भीत मिळावी नाही किंवा तो वेगाचा फायदा घेता यावा नाही म्हणून मात्र काहीतरी अश्विनकडून वेगळंच स्वरूपानं गोलंदाजी केली जाते, परंतु हा चेंडू वाईड येतोय. आता वेगाने टाकलाय, बॅटच्या रडारमध्ये घेतलाय त्याला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केलं जाईल, फेकलं जाईल, एक धाव घेतली जाईल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. आणि या षटकामध्ये जर विचार केला ना, या षटकामध्ये टोटल्स आपल्याला धावा पाहायला मिळतील. अगदीच या षटकामध्ये 2 वाईडचे चेंडू पाहायला मिळाले, 1 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार, 1 दुहेरी धाव, 1 एकेरी धाव, 1 विकेट पाहायला मिळाली आणि तब्बल 17 धावा या षटकामध्ये धावफलकावरती आपल्याला जमवत असताना मोरया 11 पळसपे संघाचे खेळाडू पाहायला मिळाले. 38 धावा धावफलकावरती टोटल लागल्या गेल्यात. संभाजीराजांना कैद केलं. संभाजीराजांना कैद केल्यानंतर खान मुकरब म्हणत आहे, चला घाई करा, बहादूरगडचा किल्ला गाठा. कारण खान मुकरबाला माहीत आहे संभाजीराजा कैद झाला हे जर मराठ्यांना कळलं तर आपली पळताभुई थोडी होईल. आणि म्हणून अगदी घाई करून संभाजीराजांना त्या ठिकाणी 32 शिराळ आणि बागणी या मार्गे कैद करून बहादूरगडच्या किल्ल्याकडे नेत असताना आमचं दुर्दैव एवढं झालं की गावच्या वेशीवरून संभाजीराजांना नेलं जात होतं, परंतु माझा राजा कैद झाला हे गावातल्या गावकऱ्याला आणि वारकऱ्याला माहिती नव्हतं. संभाजीराजाला बहादूरगडच्या किल्ल्यामध्ये आणून उभं केलं औरंगजेबासमोर. आणि औरंगजेबासमोर उभं केला असतानाच मिश्किलपणे हसत औरंगजेबाने पहिलाच त्या ठिकाणी प्रश्न संभाजीराजाला केलाय की माझ्याकडे ये, तुला सरदारकी घे, इस्लाम हो, तुला राज्य भोगायला मी मोकळा सोडून देईल. संभाजीराजांनी त्याला सांगितलं, जसा तुझा इस्लाम धर्म तुला प्यारा आहे तसाच माझा हिंदू धर्म मला प्यारा आहे. या धर्मासाठी मी प्रसंगाला मरीन पण धर्म कधीही सोडणार नाही. आणि मग शिक्षेची बजावणी सुरू झाली. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल टिपला जाईल, निलेशला यावं लागेल. मैदानाच्या बाहेर येतीये किरण, मात्र मैदानाच्या बाहेर येतील. बळीची टाळी येते, मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. चांगलं षटक मात्र शेवटचं चंदन म्हात्रे यांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि ही गोष्ट ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस संभाजीराजानं त्याला सांगितलं की माझ्या अंगाला लावलेले साखर दंड किंवा हे जे कासरे लावलेत हे जरा मोकळा कर, मग तुला कसा हिरवा खाऊन टाकतो बघ. त्यावेळी संभाजीराजांनी हिसका मारला आणि साखर दंडाने बांधलेले संभाजीराजे जे आहेत ना ते मुक्त झाले गेले. परंतु पुन्हा एकदा त्यांना भाले आणि नंग्या तलवारी येऊन टोचल्या गेल्या. संभाजीराजांना पुन्हा एकदा कैद केलं गेलं. आणि संभाजीराजांना कैद केल्यानंतर मात्र औरंगजेबानं तिथे हे केलं की निश्चय केला की मी शिवाजी महाराजांना एकदा मोकळं जाऊन दिलं दिल्लीवरून, मी आता संभाजीराजाला मात्र जाऊन देणार नाही. शिक्षेची अंमलबजावणी केली आणि सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की याची जीभ कापा. जी जीभ इस्लाम धर्म स्वीकारणार नाही जी बोलतीये ना तिला कापून टाकायचंय. आणि संभाजीराजाची जीभ कापण्यासाठी कातणी घेऊन त्या ठिकाणी हापशी येताना पाहायला मिळाले. आणि त्याच नावानं हर हर महादेव नावाचा घोष केला असेल, याच नावानं छत्रपती शिवरायांना आबासाहेब म्हणून हाक मारली असेल आणि ती जीभ कापण्यासाठी कातणीमध्ये ठेवली गेली. संभाजीराजांची जीभ संभाजीराजांपासून पोरकी केली. इथे मात्र चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एक निर्णयक्षम फलंदाजी करत असताना मात्र इथे गोलंदाजानं एक चांगला पलटवार केला आहे. स्वतः येऊन चेंडूला घेऊन फेकी केली आणि विकेटचं पतन झालंय. ती संभाजीराजांची जीभ ज्या वेळेस कापली गेली ना तोंडामधून फक्त आणि फक्त उफळलं लाल बुंद रक्त आणि संभाजीराजांची जीभ जमिनीवरती संभाजीराजांपासून पोरकी होऊन पडली. तदनंतर मात्र पुन्हा विचारलं इस्लाम कबूल करू गे, संभाजीराजांनी नाही म्हणून सांगितलं. मानेनं इशारा दिला आणि मग मात्र संभाजीराजांना त्या ठिकाणी शिक्षा सुनावली गेली की संभाजीराजांच्या दोन्ही डोळ्यामध्ये लालबुंद तप्त सळाया घाला आणि हे डोळे विझवून टाका. हातामध्ये लालबुंद तप्त सळाया घेऊन
ज्यावेळेस हापशी आले ना, त्यानं पाहिलं त्या डोळ्यामधला खौफ, दरारा, तेज पाहून त्याच्या हातातल्या सळ्या गळून पडल्या जमिनीवरती. आणि त्या गळून पडल्या असताना मात्र औरंगजेबानं इशारा दिला की याला आधी कैद करून याला खलास करून टाका. त्या हापशाला मारलं गेलं. दुसरा हापशी आलाय. मृत्यूच्या भीतीनं मात्र त्यानं डोळे मिटून संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये त्या लालबुंद तप्त सळ्या घातल्या गेल्या आणि संभाजी राजांचे डोळे सुद्धा संभाजी राजांपासून पोरके झाले. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट येताना आपण पाहिली. कमालीची गोलंदाजी चंदन म्हात्रे यांच्या मार्फत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचं षटक टाकत असताना मात्र चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट या षटकामध्ये पडल्यात. एक सांघिक विकेट पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्वतः गोलंदाजांनी त्या ठिकाणी प्रति हल्ला त्या फलंदाजावरती केला होता. संभाजी राजांचे डोळे त्या ठिकाणी पोरके झाले. आता सांगितलं यांची चामडी सोलून काढा, त्याच्यावरती मीठ लावा. त्याच्यावरती संभाजी राजांची चामडी सोडून काढली, मीठ चोळलं गेलं आणि भोगलेला मारुती राया जसा दिसतो ना शेंदूर भोगलेला, तसा संभाजी राजा आपला दिसायला लागला. संभाजी राजांचं लालबुंद शरीर दिसायला लागलं. त्याच्यावरती 40 दिवस अन्याय संभाजी राजांवरती करण्यात आला. नंतर मात्र संभाजी राजांना ज्या ज्या वेळेस विचारलं त्या वेळेस मात्र काही ना काही इशारा देत इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकांकडे विसावतोय. इथे सुद्धा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. चंदन काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. नावामध्ये चंदन आहे आणि गोलंदाजीचा मात्र एक सुगंध मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंवरती 4 विकेट आपल्याला पाहायला मिळालेत. मधला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये चंदनच्या रूपाने येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च केली आहे. तब्बल धावा जर आपण पाहिल्यानंतर धाव फलकावरती टोटल आपल्याला स्कोअर पाहायला मिळतोय 39 धावा. विजयासाठी 40 धावांची गरज बॉस फायटर ओवळे संघाला नक्कीच असणार आहे. आणि नक्कीच सांगत होतो शेवटचे एक 3-4 वाक्य मात्र सांगतो. संभाजी राजांची ती जीभ पोरकी झाली, डोळे पोरके झाले आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर संभाजीराजांच्या अंगावरची चामडी काढली गेली. संभाजीराजांच्या डोक्यावरती घणाघाती प्रहार केले गेले आणि महाराष्ट्राचा छत्रपती उभा रक्तानं भिजला गेला. छत्रपती संभाजीराजांच्यावरती 40 दिवस अन्याय झाले. ते अन्याय सहन करून ना झुकली त्याची मान, ना झुकली त्याची नजर, ना टेकले त्याने गुडघे. शेवटपर्यंत धर्मासाठी सांगून दिलं. जगावं वडिलांनी शिकवलं, मरायचं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. आणि म्हणून तुळापुराला या संभाजीराजांच्या समाधीवरती मात्र नक्कीच आपण कधी जाऊन पाहिलं ना तर तिथे जाऊन पहा. नेहमी एक मिनविनती पंथी या स्वराज्याच्या मार्फत मात्र तिथे आपल्याला जळताना पाहायला मिळते, तेवताना पाहायला मिळते. हजारो लाखो वर्ष येतील परंतु या धर्मासाठी केलेलं बलिदान या छत्रपतींचं मात्र आपल्याला विसरता येणार नाही. धन्यवाद. 40 धावांची गरज मात्र विजयासाठी तिथून नक्कीच बॉस फायटर ओवळे या संघाला असणार आहे. आवाजामध्ये थोडासा बदल करूया आणि मायक्रोफोन्सवरती मी बोलवतोय आपले नितेश भोईर सर, करावे गावचे. अतिथी देवो भव. अगदीच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं त्या ठिकाणी स्वागत करणं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती.
माननीय श्री विकास किनी यांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करतोय। चंद्रशेखर पाटील यांना मात्र विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात यावं। ही भारताची आपली संस्कृती, अतिथी देवो भव। आणि या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। माननीय श्री ॲडव्होकेट प्रदीप मुंडकर सर यांनाही विनंती करतो की आपल्याला सन्मानित करण्यात येते। चंद्रशेखर पाटील सर यांना विनंती करतो की आपण मुंडकर सरांना या ठिकाणी सन्मानित करायचंय। आपल्या देवांश ट्रॉफी 2025 आपण पाहतो या मैदानावरती आणि सदिच्छा भेट त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते। त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। चंद्रशेखर पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येते। माननीय श्री रविकांत भोपी सर यांना सुद्धा विनंती असेल की आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। माजी उपसरपंच आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हे पद भूषवत असताना होता माजी सरपंच म्हणून नक्कीच आपल्याला हे पद भूषवताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी चंद्रशेखर पाटील सर यांच्या शुभ हस्ते यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय। तर धन्यवाद। मान्यवरांना विनंती असेल की आमच्या समालोचन कक्षामध्ये विराजमान होऊन या स्पर्धेचा आपण नक्कीच आनंद घ्यायचा आहे। ओव्हर टू द कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। विनोद जगदाले सरांच्या माध्यमातून मुखोद्गत खरं तर महाराजांच्या इतिहासावर गुणगौरवित असे अनेक किस्से, अनेक कहाण्या आणि त्याचबरोबर खरं तर संपूर्ण इतिहास आज मायक्रोफोनच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना मी म्हणेन क्रिकेटसोबत काहीसा अनुवाद मात्र हा आनंद आपण घेत आहात। आणि खरं तर ही आमच्यासाठी एक चांगली पर्वणी आहे। पहिलाच बॉल, हाऊ इज दॅट, इज द अपील, अंपायर रेज द फिंगर, ही टेक्स टाइम and finally declared as OUT, out, pitching in line, impact in line, and the ball was about to hit the wicket. तीन गोष्टी साधल्या गेल्या आणि फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन अजित मुंगाजी बॅक टू डगआउट। आणि फार छान ड्रीम स्टार्ट मिळाली आहे गोलंदाज राजू थनगे यांना। पहिल्याच बॉलवर आत्मविश्वास द्विगुणित झालाय कारण मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय अजित मुंगाजी and the new batsman अश्विन पाटील in at number 3। जिंकण्यासाठी 40 धावांचं एक टार्गेट सेट झाले। 24 चेंडू 40 धावा प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी। बॉल उडवायचं होतं, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल मात्र नक्कीच होणार नाहीये कारण बॉल सेफ लँड झालाय। पाठमोरा गेल्यानंतर धावा मिळतील 2। धावसंख्येचं अकाउंट ओपन करत असताना बॅट्समन अश्विन पाटील गेट्स ऑफ द मार्क विथ डबल आणि धावसंख्येला पोहोचवलंय ते 1 बाद 2 या आकड्यावर। P1 आणि एकमेव पॉवर प्लेचे षटक जिथे फलंदाजांचा पवित्र असणार आहे आक्रमण। परंतु या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये किती धावा येतील आणि या मॅचचं उत्तरार्ध आपल्याला कसा पाहायला मिळेल हे संपूर्ण चित्र या पहिल्या षटकावर डिपेंड असणार आहे। पहिल्या षटकामध्ये फक्त 2 सीमारक्षक आपल्याला पाहायला मिळतील। क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, क्रिकेट हा कॅल्क्युलेशनचा खेळ आहे। आक्रमण केले, ऑन ड्राइव्ह सहजतेने बॉलला भिरकावून दिलंय, स्टँड अँड डिलिव्हर
बॉल जाईल डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन वर्ण येईल हँडसम षटकार. अश्विन पाटील आक्रमकतेनं आडव्या पट्ट्यानं हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. याही वेळेला गॅप शॉट सिलेक्शन. बॅटमननं तडाखा. अजून एक चौकार. सहा चार थांबवावं लागेल. पुढ्यात टाकला बॉल. शॉर्ट सिलेक्शन वॉज द क्वेश्चन. डायरेक्ट हिट करायचं होतं बॉल. खरं तर विकेट साधता आली नाहीये. पंचांचा इशारा आला लेग बाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. फलंदाज अजित मुंगाजी बाद झाले. इन ॲट नंबर 3 अश्विन पाटील. पहिल्याच बॉलवर 2 धावा. त्यानंतर षटकार. त्यानंतर चौकार. त्यानंतर एक लेग बाय. रणसंख्या आमचे गुणलेखक उमेश भोईर सर मला अपडेट करतायत की धावसंख्या झाली आहे. पहिलं षटक 5 चेंडूंच्या अखेरीस 13 या आकड्यावर 13 ऑन द स्कोर बोर्ड. प्रतीक पाटील पहिल्यांदा पवित्रा घेत असताना पंचांकडनं गाठ घेतील. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतील. कुठे फटके सजवायला हवे. शेवटचा बॉल आहे. डिफेन्सिव्ह पवित्र्यानं खेळ करतील की करतील आक्रमण. आक्रमकतेनं बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे. बॉल वेगानं सीमारेषे लगत जाईल परंतु तितक्याच चपलाईनं फिल्डर आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाले. संदीप मालकर डीप मिड विकेट टू डीप स्क्वेअर लेग असं 22-23 यार्डाचं अंतर त्यानं सहजतेनं पार केलं. शेवटच्या बॉलवर धावा मिळाल्या 2. टू एंड द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या 1 बाद 15. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. हवं असेल तर पटकन पाणी घेऊन जा. अस्वस्थ वाटत असेल तर शेड मध्ये या. परंतु त्यानंतर आक्रमण केलं. 12 या आकड्यावर तो खेळ करतोय. 2 या आकड्यावर खेळ करतोय प्रतीक पाटील. 0वर बाद झाले अजित मुंगाजी परंतु जबाबदारी सांभाळत असताना अश्विन पाटील मिडल ऑर्डर मध्ये. 40चं टार्गेट इथं सेट झालं. उर्वरित इक्वेशन पाहूया आपण काय म्हणेल. 18-25. इथे आपण जरूर पाहता पहिलाच बॉल बीट केलाय. येईल हा पहिला डॉट बॉल. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये रमेश पाटील. चला आणि मैदानाच्या एका बाजूला नेट्स आहेत जिथे आपले लहान पोरं सराव करतायत. तिथे एक कार पार्क केली आहे. विटारा नाव आहे आणि 6881 असं कारचं नंबर आहे. ती गाडी तिथून कृपया करून कोणाची असेल तर त्यांनी लगेच तिथून शिफ्ट करा. तिथे सराव सुरू होणार आहे. त्यामुळे गाडीला खरं तर मी म्हणेन चेंडू लागण्याची शक्यता असणार आणि लेदर चेंडू मला वाटतं वापरले जातील. पहिल्याच बॉलवर थोडी अपील झाली. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण जरूर पाहताय ज्यानं सुरुवात फार छान करून दिली आहे. अश्विन पाटील
प्रतीक पाटील, दोन फलंदाज. यावेळेला उचलला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, इलेव्हेशन जास्त आहे, डिस्टन्स कव्हर करू शकला नाही. मागच्या मॅच मध्ये 2 झेल या खेळाडूने टिपले निलेशनं, आणि या स्पर्धेतील तिसरा झेल तो टिपतोय. निलेश इज वन ऑफ द फायनेस्ट हँड्स. तिसरा झेल टिपत असताना या इनिंग मधला पहिला झेल, आणि बॅट्समन क्रमांक 2 बॅटर अश्विन पाटील बॅक टू डगआउट. आता उर्वरित इक्वेशन 15 चेंडू आणि 25 धावांची गरज. डीजे वारंवार षटकार लगावण्याचे प्रयत्न फलंदाजांकडून होत असताना गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं, आणि त्या परिवर्तनार्थ आपण पाहताय की फलंदाजांना फसवलं गेलंय. जरी षटकाराची सीमारेषा 55-60 मीटरची जरी असली तरी सुद्धा मी म्हणेन निव्याचे हे चेंडू पार करण्यामध्ये काही फलंदाजांना अपयश आले जरूर, कारण गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं चांगलं स्किल सेट त्यांनी वापरलंय. फलंदाजाचा स्टान्स, त्याचं फुटवर्क, त्याचं शॉट सिलेक्शन, त्याच्याकडे असलेली ताकद, या सर्व गोष्टींचा वापर करून परिपूर्ण अभ्यासपूर्ण ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रमेश पाटील या गोलंदाजाने केली आहे. चौथा बॉल, हाही बॉल खोल डप्प्याचा ड्रिल केलाय, जरूर खोदून काढलाय ज्याला आपण म्हणतो. 1च धाव मिळेल, आणि अखेरीस या चौथ्या चेंडूवर मात्र 1 धाव अंकित झाली आहे. धावफलक जे पहिल्या षटकामध्ये होतं 15 ते आता हळवलंय आणि शिफ्ट केलं गेलंय 16 या आकड्यावर. 16 ऑन दी स्कोरबोर्ड नाव. इक्वेशन इज 14 बॉल्स टू गो, 24 टू विन. 14 गेंदे 24 रन, 14 चेंडू आणि 24 धावांची गरज, असं इक्वेशन मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंगसाठी एक्सपिरियन्स कॅम्पेनियन बॅटर प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, ग्रीप ऑफ झाला आणि स्वतः नाराज आहेत. चूक झाली फलंदाजाकडनं आणि झेल इथं टिपला गेला. बॅट्समन क्रमांक 3 बॅट्समन प्रतीक पाटील, मागच्या मॅचचा खेळाडू ज्यानं अप्रतिम खेळ केला होता, तो मात्र लवकर बाद झाला. इक्वेशन इज 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. डीजे प्रतीक पाटील यांच्याकडनं झाला, आणि तिथे मात्र टायमिंग हलकं चुकलं आणि मात्र ग्रीप ऑफ झालं. बॅट हातातनं थोडी निसटली आणि बॉल मात्र नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. टॅप केला बॉलला, बॉल गेला बरोबर डीप मिड विकेट रिजनमध्ये. फिल्डर येतील जोवर चेंडूवर झडप घालतील, चेंडूला उचलून फेकून देतील प्रशांत, तोवर मात्र ही 1 धाव अंकित झाली आहे. काय सांगतात गोलंदाज की बॉल हातामध्ये आल्यानंतर लगेच फेकून दे, ठेवू नकोस, हेच काहीच निर्देशांक देत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. संथ गतीनं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 2. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळती ती 17 आणि आता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. फिल्डिंग टीम लगेच आम्ही सूचित करू, लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि मॅच आपण सुरू ठेवा. प्लीज एक्स्ट्रा टाइम बिलकुल घेऊ नका. टीम +P11 +P. डीजे आ गया. आणि आयुष म्हात्रे असे म्हात्रे बंधूंची ही जोड बोली. 12-23. संयम आता महत्वाचा आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, कारण वेल येणार, काही चेंडू येणार मोक्याचे, त्यांना तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईक
पहिलाच बॉल खराब लाईन अँड लेन बॉल फिरून मारलाय आणि जाईल सीमारेषा पार आणि येईल मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारी टीम कडनं बॅट्समन आयुष म्हात्रेचा मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार. षटकारानं मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम बॉस फायटर्स ओवले या संघानं. द बॉस म्हणजे संजय पाटील ज्यांचा आपण पहिल्या सत्रामध्ये उल्लेख केला. दोस्तीच्या दुनियामधला एक राजा माणूस ज्यांनी 40+ क्रिकेटला फार चांगलं प्रमोट केलंय. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं एक मोठं योगदान असतं. मग स्पर्धा RPLच्या असू द्या PPLच्या असू द्या. इथे फिरून मारलाय खराब लाईन अँड लेंथ वन्स अगेन. अजून एक चौकार आणि प्रयत्नांना आता यश मिळालंय. इक्वेशन फार सोपं झालंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची गरज. आयुष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतो. याही वेळेला ऑन साइड ऑन ड्राईव्ह कलात्मक स्ट्रोक आणि ताकदीच्या साह्याने मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा. आता फक्त 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. आयुष म्हात्रे ऑन फायर. द बॉस म्हणजेच दादागिरी करणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आयुष म्हात्रे उर्वरित इक्वेशन 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. कठीण परिस्थितीत संतुलन बिघडू दिलं नाहीये. पुन्हा एकदा फिरून मारला. यावेळेला संधी आहे का तर नाही. एक टप्पा बॉल होईल फरार. मिळतील 4. 8 चेंडू आणि आता इक्वेशन झालंय सोपं. फक्त इन मेन 3 ची गरज. डिझाय यावेळेला मात्र येईल हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. परंतु ही मागची जी 3 ते 4 चेंडू जे फेकले गेले ते लाईन मात्र नक्कीच थोडी चॅलेंजिंग होती. पायांवरचे चेंडू लेग स्टिकचे बॉल मागच्या बाजूला फिरून मारले. आयुष म्हात्रेला संधी होती. त्या संधीचं त्यानं सोनं केलं. हा नॉकआउटचा फॉर्मॅट आहे. एकदा झालेली चूक तुम्हाला जर का वेळेवर सावरता आली नाही तर मात्र मॅच तुम्हाला गमवावी लागते. वारंवार चुका होत गेल्या. लेग स्टिकचे ते चेंडू मात्र मी म्हणेन पुन्हा एकदा गोलंदाजाला सावरता आलं नाहीये आणि शेवटचं षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता सिंगल डिजिटमध्ये फक्त 2 ची गरज असणार आहे. डिझे चला मगाशी आम्ही सूचना केली होती ग्रँड विटारा गाडीचे मालक तिथे मात्र आमच्या लेदर क्रिकेटच्या खेळाडूंना थोडा सराव करायचा आहे नेट्समध्ये. तर गाडी मालकाला आम्ही विनंती करू की गाडी तिथून आपल्याला शिफ्ट करायची आहे. दुसरीकडे आपल्याला पार्क करायचे कारण तिचा अडथळा हा खेळाडूंना निर्माण झालाय. मैदानाच्या एका बाजूला नेट्स आहेत. त्या नेटच्या बाजूला एक विटारा गाडी आहे. 2 ची गरज आहे. पुढे गेले. पुढे जाऊन थोडे फसले. परंतु ऑन द राईज खेळ करत असताना बॅट अँड बॉलमध्ये तितका संपर्क करता आला नाहीये. चुका झाल्या. खेळ आहे. आयुष्य आहे. लढत राहू. झगडत राहू. चुकत राहू. नव्यानं उभं राहू. परंतु जितकं जमेल तितकं शिकत राहू. हा एक अट्टास असतो प्रत्येक खेळाडूचा. स्वतःला एक प्रॉमिस करता आलं पाहिजे. मागच्या मॅचमध्ये झालेल्या चुका तुम्हाला त्या चुकांची पुनरावृत्ती झाली नाही पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये चुका जर का तुम्ही सावरत गेला त्या अनुभवातून तुम्हाला एक स्वतःची ओळख निर्माण करता येते. इथे काय घडतंय तर 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे.
6-8 जर का अजूनही असताना तर मॅच मध्ये उमेश सर मजा आली असती, परंतु आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे, त्यामुळे सामना थोडा बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकला असंच काहीसं पाहायला मिळतं आणि येईल हा विजयी फटका बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालेत. आयुष म्हात्रे याचं कॉन्ट्रीब्युशन फार छान राहिलं आणि दुसरा सामना जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय झालाय. आपण अभिनंदन करूया द बॉस फायटर टीम ओवले या टीमचं आणि पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊया टीम +P11 या टीमला. आणि मॅचचा हिरो आमचे गुणलेखक उमेश म्हात्रे सर आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. आणि स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 1 धाव अंकित केली आणि चंदन म्हात्रे ठरला या मॅचचा एक्स फॅक्टर गोलंदाज, मॅन ऑफ द मॅच. चंदन, प्लीज कम अँड कलेक्ट युअर प्राइज. चंदन म्हात्रे अतिशय नम्र गोलंदाज आहे, परंतु